गुड मॉर्निंग फ्रेंड, फिट विथ DK. आज माझा वर्कआउटचा 17 डेज आहे आणि चांगल्या प्रकारे बॅक बायसेप वर्कआउट झालेला आहे माझा. मला बऱ्याच मित्रांचे मेसेज येतात की फिटनेस जर्नी स्टार्ट कशी करायची, तर कोणती सप्लिमेंट घेऊ, काय करू. मित्रांनो, फिटनेस जर्नी जर स्टार्ट करायची असेल तुम्हाला, तर तुमचे गोल तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला फॅट लॉस करायचे आहे की वेट गेन करायचे आहे की बॉडी मेंटेन ठेवायची आहे, ह्याच्यावरती मग तुमची पुढची फिटनेस जर्नी डिपेंड आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे क्लायंटचा आणि परत मित्रांचा की सप्लिमेंट कोणती घेऊ. आता सप्लिमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचे जे रुटीन आहे ते 90% प्रॉपर पाहिजे विथ डाएट आणि वर्कआउट रुटीन. त्यानंतर जो सप्लिमेंटचा रोल असतो तो 10%. बट आजकाल काय चाललं आहे, 90% सप्लिमेंट आणि 10% रुटीन. जर तुमचे रुटीनच व्यवस्थित नसेल किंवा तुमचं डाएट व्यवस्थित नसेल तर सप्लिमेंट पण वर्क होणार नाही. म्हणून मी माझ्या मित्रांना किंवा माझ्या क्लायंट्सना सजेस्ट करतो की तुम्ही 90% लाईफस्टाईल म्हणजे तुमचं रुटीन व्यवस्थित डेली कन्सिस्टन्सी ठेवा वर्कआउट आणि डाएटमध्ये, आणि त्यानंतर मग सप्लिमेंटकडे जा.